नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत कोयना नदीवर। आता नदीचे पाणी कमी झालेले आहे, त्यामुळे आपण हे पाहू शकता मित्रांनो। आपण हे नेट आणलेले आहेत, साहेब भाई यांच्याकडून नेट आणलेले आहेत। आपण फिशिंग मागाशीच चालू केली होती, पण गडबडीमुळे मी दाखवलं नाही। पाहू शकता बऱ्याच व्हरायटीचे मासे आपल्याला सापडलेले आहेत। पाहू शकता हे आहेत किलीफिश। किलीफिश ज्या वर आहेत ते आहेत किलीफिश। त्यानंतर चिलाप्या दोन गावलेले आहेत, आपले पेन्सिल फिश, त्यासोबत झिंगे आणि कॅटफिश व्हरायटीज पण गावलेले आहेत आपल्याला। हे पाहू शकता हे आहेत कॅटफिश। त्यानंतर चिलाप्याची छोटी पिल्लं आहेत, पेन्सिल फिश पण गावलेले आहे। अशा पद्धतीने आपली फिशिंग चालूच आहे मित्रांनो। पाहू शकता हे आहे साहेब भाई यांच्याकडून आणलेलं नेट। साहेब भाई यांच्याकडून आपण नेट आणलेलं आहे। इथे पाहू शकता पाण्याचा साठा आहे, हा एक छोटासा ओढा आहे आणि यामधून पाणी येत आहे। आपण इथे सर्च करून पिल्ला आपण शोधत आहोत। पाहू शकता मित्रांनो, पाहू शकता इथे यावं का, हे पाहू शकता मोठी किलीफिश आहे। बघूया आपल्याला मिळते का, ट्राय करूयात, कारण की मोठी मासे सहज मिळत नाहीत। ही किलीफिश आहे आणि ही धारेच्या प्रवाहानं जात आहे मित्रांनो। पाहू शकता आपण पकडण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला मिळालेले हे किलीफिश। साहेबबाईंचं नेट आपल्याला खूप उपयोगी पडतं आहे मित्रांनो। पाहू शकतो मित्रांनो हे एक किलीफिश आणि आपण आलेलो आहोत आपल्या बादलीपाशी। हा आहे आपला नेट, हा आहे किलीफिश। पाहू शकता मित्रांनो रंग लाल अशा सुंदर प्रकारे रंग आहे। आणि हे पाहू शकता मी आता ही आपल्या बादलीमध्ये टाकत आहे। हे पाहू शकता बरेच मासे आपल्याला सापडले आहेत, बऱ्याच व्हरायटीचे। हे आपल्याला उद्या व्यवस्थित टँकमध्ये सेटअप करायचं आहे। आणि नदीला भरपूर असे मासे आहेत मित्रांनो, भरपूर मासे आहेत नदीला। पाणी कमी झाल्यामुळे आता भरपूर प्रमाणात मासे येत आहेत आणि काही मासे हाईड होतात लगेच। ही पाहू शकता मित्रांनो ही चिलापीची पिल्लं, बऱ्याच व्हरायटी आहेत मित्रांनो, बार एक्सेट्रा। आता अंधार असल्यामुळे जास्त प्रमाणात दिसत नाही मित्रांनो, पण तरी पण आपण प्रयत्न करतोच तुम्हाला फिश दाखवण्याचा। पळत आहेत फिश मित्रांनो, हे पाहू शकता। आपण वेगळ्या कलरचे वेगळ्या व्हरायटीचे मासे पकडत आहोत मित्रांनो। मित्रांनो इथे भरपूर असे फिश आहेत। हे पाहू शकता चिलापी दिसते आपल्याला, बरेच मासे आहेत मित्रांनो, पळत आहेत या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात। तर मासा जरी रात्र असली तरी शांत नसतो मित्रांनो। इथे मासे आहेत मित्रांनो, इथे पाहू शकता इथे चिलापी बसलेली आहे। आपण आपल्या केजमध्ये तिला आणण्याचा प्रयत्न करूच। पाहू शकता अशा पद्धतीने आपण मोठी चिलापी, त्यासोबत बरेच फिश पकडलेले आहेत। पाहू शकता बारबा आहे, एक पेन्सिल फिश आलेला आहे आपल्या त्या नेटमध्ये। साहेबबाईंचं नेट आपल्याला खूप उपयोगी पडत आहे मित्रांनो। तुम्हाला जर अशा प्रकारचे नेट वगैरे पाहिजे असतील तर संपर्क साधा स्मार्ट ॲक्वेरियम कराड। बऱ्याच व्हरायटीचे मासे आहेत मित्रांनो। हे पाहू शकता बार्ब आहे, स्पॉटेड बार्ब। आपण आपली फिशिंग कंटिन्यूस करणार आहोत मित्रांनो, कारण की आपल्याला एक्झॉटिक व्हरायटीचे फिश मिळत आहेत का पाहूया आपण। मित्रांनो इथे खूप प्रकारचे फिश आहेत, हायडिंग स्पेसमध्ये लगेच जातात फिश, त्यामुळं आपण जरा पाहूया। दगडं वगैरे हलवून मी पाहतोय। आता आपण पुढे जाऊयात, कारण की पुढे छान छान मोठे फिश आहेत, तेच फिश आपल्याला कॅच करायचे आहेत मित्रांनो। त्यामुळेच आपण पाण्यामध्ये जात आहे मित्रांनो। इथे बऱ्याच व्हरायटीचे फिश आहेत।
अशा पद्धतीने आपल्याला मासे सापडलेले आहेत. पाहू शकता बार्ब, त्यासोबत पेन्सिल फिश आहेत. आणि इतर आपण मासे पकडायचा प्रयत्न करतोयच. आपली फिशिंग कंटिन्यू राहणार आहे. एक्झॉटिक व्हरायटीचे आपण फिश पकडणार आहोत मित्रांनो. बार्ब पण खूप सुंदर आहेत. कलेक्शन खूप छान झालेलं आहे आपल्याकडं. पाहू शकता बऱ्याच व्हरायटीचे फिश, बऱ्याच. तुम्ही काही व्हरायटी मी पाहिली पण नसेल मित्रांनो, मीही पाहिलेली नाही आहे. तीच व्हरायटी आपल्याला सापडत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या साईजच्या मोठ्या हातासारख्या चिलाप्या सापडत आहेत मित्रांनो आपल्याला. आणि ह्या चिलाप्या रात्री एवढ्या शांत कशा काय आहेत हेही मला कळत नाही मित्रांनो. आणि पाहू शकतो मित्रांनो मोठ्या साईजचं चिलापी मस्त आपल्याला सापडलेलं आहे. चांगलीच बरीच मोठी व्हरायटी आहे. आणि ह्या व्हरायटीला आपण मला क्लिअर दाखवत आहोत. पाहू शकता आपली फिशिंग मित्रांनो कंटिन्यू राहणार आहे आणि बराच वेळ जाईल मला वाटतं आहे. मी आत्ता हे फिश बाजूला ठेवतो आहे. पाहू शकतो मित्रांनो भरपूर असं प्रमाणात पाणी आहे, तो वाहत आहे.